राम राम मंडळी. महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेत कुस्तीला अत्यंत मानाचं स्थान आहे. गावोगावी असलेले आखाडे, वस्तादांची मोठी परंपरा, पहाटेचा सराव, मातीचा सुगंध आणि पैलवानांची जिद्द या सर्व गोष्टींनी महाराष्ट्राची कुस्ती संस्कृती घडली आहे. या संस्कृतीचा सर्वोच्च मानबिंदू म्हणजे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा. दरवर्षी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित करण्यात येणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही राज्यातील सर्वात प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा मानली जाते. अनेक दशकांपासून या स्पर्धेतून महाराष्ट्राला दिग्गज पैलवान मिळाले आहेत. महाराष्ट्र केसरी हा किताब जिंकणे म्हणजे पैलवानांसाठी आयुष्यभराचा सन्मान असतो. यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेबाबत काही काळ राज्यभरात चर्चा सुरू होती. विविध ठिकाणांची नावे पुढे येत होती. त्या पार्श्वभूमीवर आम्ही उपलब्ध माहितीच्या आधारे वाघोली येथे स्पर्धा होण्याची शक्यता आहे अशी माहिती मांडली होती. त्यावेळी काही जणांनी आमच्यावर खोटी माहिती पसरवली असा आरोप केला. काहींनी असा प्रश्न उपस्थित केला की आधी एका ठिकाणाचा उल्लेख आणि त्यानंतर दुसऱ्या ठिकाणाचा उल्लेख केल्याने संभ्रम निर्माण होत आहे. हे खरं आहे, परंतु येथे एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. आम्ही कधीही अधिकृत घोषणा असल्याचा दावा केलेला नव्हता. आम्ही शक्यता या शब्दातच माहिती मांडली होती. कुस्ती क्षेत्रात विविध संघटनांकडून चर्चा सुरू असतात, घडामोडी बदलत असतात आणि अंतिम निर्णय अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होतो. हे मी स्पष्टपणे सांगितले होते. आता मात्र चित्र स्पष्ट झालं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे की यंदाची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाघोली येथे मार्च महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. या अधिकृत घोषणेनंतर सर्व शंका दूर झाल्या असून वाघोलीबाबत व्यक्त केलेली शक्यता खरी ठरली आहे. ही स्पर्धा मॅट आणि माती या दोन्ही विभागात पार पडणार आहे. आधुनिक मॅटवरील कुस्ती आणि पारंपरिक मातीतील आखाडा कुस्ती या दोन्ही प्रकारांचा समावेश असल्यामुळे ही स्पर्धा अधिक व्यापक आणि संतुलित ठरते. मॅटवर आंतरराष्ट्रीय नियमानुसार तांत्रिक लढती पाहायला मिळतात, तर मातीतील कुस्तीमध्ये पारंपरिक ताकद, पकड आणि थेट झुंज अनुभवायला मिळते. महाराष्ट्र केसरी स्पर्धा या दोन्ही शैलींचा संगम घडवते. वाघोली हे गाव कुस्ती परंपरेसाठी आधीपासूनच ओळखले जाते. ते हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते पैलवान अभिजित कटके यांच्या नावामुळे. अभिजित कटके यांच्यामुळे वाघोलीचे नाव विशेष ठरते. त्यांच्या गावात ही मानाची स्पर्धा होत असल्यामुळे या स्पर्धेला वेगळंच महत्व प्राप्त झालं आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही केवळ अंतिम लढतीपुरती मर्यादित नसते. विविध वजन गटांमध्ये सामने होतात. प्रत्येक पैलवान वर्षानुवर्ष सराव करून या स्पर्धेसाठी तयारी करत असतो. पंच व्यवस्था, वैद्यकीय तपासणी, सुरक्षेची काटेकोर व्यवस्था आणि नियोजनबद्ध आयोजन या सर्व गोष्टी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या देखरेखीखाली पार पडतात. मंडळी, क्रीडा लक्ष्यवर खोटी माहिती पसरवल्याचा जो आरोप करण्यात आला होता त्याबाबत आता वस्तुस्थिती स्पष्ट झाली आहे. आम्ही दिलेली माहिती त्यावेळच्या चर्चांवर आधारित होती आणि आम्ही ती शक्यता म्हणूनच मांडली होती. अधिकृत घोषणा झाल्यानंतर ते तत्काळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आम्ही पार पाडत आहोत. कुस्ती क्षेत्रात पारदर्शकता आणि जबाबदारी महत्वाची आहे. आमचा उद्देश कधीही संभ्रम निर्माण करण्याचा नसून कुस्तीप्रेमींना अचूक आणि जबाबदारीने माहिती देण्याचा आहे. अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा या संबंधित संघटनांकडूनच होत असतात, याचा आम्ही नेहमीच सन्मान करतो. वाघोली येथे होणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही यंदाच्या वर्षातील एक मोठा क्रीडा सोहळा ठरणार आहे. पुणे जिल्ह्याची जवळीक, सोयीसुविधा आणि कुस्तीप्रेमींचा मोठा प्रतिसाद यामुळे ही स्पर्धा अधिक भव्य होण्याची अपेक्षा आहे. एकूणच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या अधिकृत घोषणेनंतर वाघोली येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार हे निश्चित झाले आहे. मॅट आणि माती या दोन्ही विभागात रंगणाऱ्या या स्पर्धांकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. चर्चा म्हणून मांडलेली शक्यता अखेर वास्तवात उतरली आहे आणि यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय की जबाबदारीने दिलेली माहिती आणि अधिकृत घोषणा यामध्ये फरक असतो. कुस्ती ही महाराष्ट्राची शान आहे आणि या शानला पुढे नेण्याचं काम
सर्वांनी मिळून करणं हीच खरी जबाबदारी आहे. धन्यवाद.